قال الملأ الذين استكبروا من قومه لنخرجنك يا شعيب والذين آمنوا معك من قريتنا أو لتعودن في ملتنا قال أولو كنا كارهين. त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी जे आपल्या मोठेपणाच्या दर्पात पडले होते त्याला सांगितलं की हे शोएब, आम्ही तुला आणि त्या लोकांना ज्यांनी तुझ्या समूहात इमान आणलं आपल्या वस्तीतून हाकलून लावू, अन्यथा तुम्हा लोकांना आमच्या संप्रदायात परत यावं लागेल. शोएबनं उत्तर दिलं, काय बळजबरीनं आम्हाला परतवलं जाईल? मग आम्ही राजी नसलो तरी? قد افترينا على الله كذبا إن عدنا في ملتكم بعد إذ نجانا الله منها وما يكون لنا أن نعود فيها إلا أن يشاء الله ربنا وسع ربنا كل شيء علما على الله توكلنا ربنا افتح بيننا وبين قومنا بالحق وأنت خير الفاتحين. आम्ही अल्लाहवर कुभान रस्तारे ठरू जर आम्ही तुमच्या संप्रदायात परत आलो, जेव्हा की अल्लाहनं त्यापासून आमची सुटका केली आहे. आमच्यासाठी त्याकडे परतणं आता कोणत्याही प्रकारे शक्य नाही, या व्यतिरिक्त की ईश्वर आमच्या रबनं तशी इच्छा करावी. आमच्या रबचं ज्ञान प्रत्येक वस्तूवर व्याप्त आहे, त्याच्यावर आम्ही भिस्त ठेवली. हे रब, आमच्या आणि आमच्या जाती बांधवांच्या दरम्यान ठीक ठीक फैसला कर आणि तू सर्वोत्तम फैसला करणारा आहेस. وقال الملأ الذين كفروا من قومه لئن اتبعتم شعيبا إنكم إذا لخاسرون. त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी ज्यांनी त्याच्या गोष्टी स्वीकारण्यास नकार दिला होता परस्परात सांगितलं, जर तुम्ही शोएबचं अनुयायित्व स्वीकारलं तर नष्ट व्हाल. فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين الذين كذبوا شعيبا كأن لم يغنوا فيها الذين كذبوا شعيبا كانوا هم الخاسرين. परंतु घडलं असं की एका थरकाप उडून देणाऱ्या संकटानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पालथेचे पालथे पडलेले राहिले. ज्या लोकांनी शोएब अलैहिस्सलामला खोटं ठरवलं ते नाश पावले की जणू काय कधी त्या घरात ते वसलेच नव्हते. शोएबला खोटं ठरवणारेच शेवटी नष्ट झाले. فتولى عنهم وقال يا قوم لقد أبلغتكم رسالات ربي ونصحت لكم فكيف آسى على قوم كافرين. आणि शोएब अलैहिस्सलाम असं सांगून त्याच्या वस्तीतून बाहेर पडला की हे जातीबांधवांनो, मी आपल्या रबचे संदेश तुम्हाला पोहोचवले आणि तुमच्या हितचिंतकाचं कर्तव्य पार पाडलं. आता मी त्या लोकांवर खेद तरी कसा व्यक्त करावा जे सत्य स्वीकारण्यास नकार देतात. وما أرسلنا في قرية من نبي إلا أخذنا أهلها بالبأساء والضراء لعلهم يضرعون. कधी असं घडलं नाही की आम्ही एखाद्या वस्तीत नबी पाठवला असावा आणि त्या वस्तीत लोकांना अगोदर तंगीच्या आणि कठीण परिस्थितीत टाकलं नसावं जेणेकरून ते विनम्र व्हावेत. ثم بدلنا مكان السيئة الحسنة حتى عفوا وقالوا قد مس آباءنا الضراء والسراء فأخذناهم بغتة وهم لا يشعرون. मग आम्ही त्यांच्या दुर्दशेला खुशालीत परावर्तित केलं इतकं की ते खूप बहरले आणि म्हणू लागले की आमच्या पूर्वजांवर देखील बरे आणि वाईट दिवस येतच राहिले आहेत. सरतेशेवटी आम्ही त्यांना आकस्मिक पकडलं आणि त्यांना कळलं सुद्धा नाही. ولو أن أهل القرى آمنوا واتقوا لفتحنا عليهم بركات من السماء والأرض ولكن كذبوا فأخذناهم بما كانوا يكسبون. जर वस्त्यातील लोकांनी इमान आणलं असतं आणि त्यांनी ईशुभुरीचं वर्तन अंगीकारलं असतं तर आम्ही त्यांच्यावर आकाश आणि पृथ्वीतील बरकतीची दारं उघडली असती, पण त्यांनी तर खोटं ठरवलं. म्हणून आम्ही त्यांच्या त्या वाईट कमाईच्या हिशेबात त्यांना धरलं जी ते गोळा करत होते. أفأمن أهل القرى أن يأتيهم بأسنا بياتا وهم نائمون. मग काय वस्त्यातील लोक आता यापासून निर्भय झाले आहेत की आमची धाड कधी आकस्मिकपणे त्यांच्यावर रात्रीच्या वेळी पडणार नाही
जेव्हा ते झोपलेले असतील. أَوَأَمِنَ أَهْلُ الْقُرَىٰ أَن يَأْتِيَهُم بَأْسُنَا ضُحًى وَهُمْ يَلْعَبُونَ अथवा काय ते निश्चिंत झाले आहेत की आमचा जबरदस्त हात कधी आकस्मिक त्यांच्यावर दिवसा पडणार नाही जेव्हा ते खेळत असतील. أَفَأَمِنُوا مَكْرَ اللَّهِ فَلَا يَأْمَنُ مَكْرَ اللَّهِ إِلَّا الْقَوْمُ الْخَاسِرُونَ काय हे लोक अल्लाहच्या चालीपासून निर्भय आहेत? खरं पाहता अल्लाहच्या चालीपासून तोच जनसमुदाय निर्भय बनतो ज्याचा विनाश होणार असेल. أَوَلَمْ يَهْدِ لِلَّذِينَ يَرِثُونَ الْأَرْضَ مِن بَعْدِ أَهْلِهَا أَن لَّوْ نَّشَاءُ أَصَبْنَاهُم بِذُنُوبِهِمْ وَنَطْبَعُ عَلَى قُلُوبِهِمْ فَهُمْ لَا يَسْمَعُونَ आणि काय त्या लोकांना जे माजी भूवासियांनंतर पृथ्वीचे वारसदार बनतात या वस्तुस्थितीने कोणताही धडा दिलेला नाही की जर आम्ही इच्छिलं तर त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडू शकतो, पण ते उद्बोधक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात आणि आम्ही त्यांच्या हृदयावर मोहर लावून टाकतो, मग ते काहीच ऐकत नाहीत. تِلْكَ الْقُرَىٰ نَقُصُّ عَلَيْكَ مِنْ أَنبَائِهَا وَلَقَدْ جَاءَتْهُمْ رُسُلُهُم بِالْبَيِّنَاتِ فما كانوا ليؤمنوا بما كذبوا من قبل كذلك يطبع الله على قلوب الكافرين وما وجدنا لأكثرهم من عهد وإن وجدنا أكثرهم لفاسقين. हे जनसमूह की ज्यांच्या हकीकती आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत तुमच्या समोर उदाहरणास्वरूप मोजूद आहेत. त्यांचे प्रेषित त्यांच्याजवळ स्पष्ट निशाणे घेऊन आले, पण ज्या गोष्टीला त्यांनी एकदा खोटं ठरवलं होतं परत त्यांना मानणारे ते लोक नव्हते. पहा, अशा प्रकारे आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांच्या हृदयावर मोहर लावून टाकतो. आम्हाला त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये करार पालनाची आच आढळली नाही तर बहुतेक अवैज्ञाकारीच आढळले. ثم بعثنا من بعدهم موسى بآياتنا إلى فرعون وملئه فظلموا بها فانظر كيف كان عاقبة المفسدين. मग त्या लोकसमुदायानंतर ज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे आम्ही मुसा अलैहिस्सलामला आपल्या निशाण्यांसह फिरौन आणि त्याच्या जनसमुदायाच्या सरदारकडे पाठवलं, परंतु त्यांनी देखील आमच्या निशाण्यांशी अतिचार केला. मग पहा त्या उपद्रव माजवणाऱ्यांचा काय शेवट झाला. وقال موسى يا فرعون إني رسول من رب العالمين حقيق على ألا أقول على الله إلا الحق قد جئتكم ببينة من ربكم فأرسل معي بني إسرائيل. मुसा अलैहिस्सलामने सांगितलं, हे फिरौन, मी सृष्टीच्या स्वामीकडून पाठवलेला आलो आहे. माझा पदाधिकार हाच आहे की अल्लाहचं नाव घेऊन कोणतीही गोष्ट सत्याशिवाय मी सांगू नये. मी तुम्हा लोकांपाशी तुमच्या रबकडून नियुक्तीचं स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे, म्हणून तू बनी इस्राईलना माझ्याबरोबर पाठव. قال إن كنت جئت بآية فأت بها إن كنت من الصادقين. फिरौननं सांगितलं, जर तू एखादी निशाणी आणली असेल आणि तू आपल्या दाव्यात खरा असशील तर ती सादर कर. فألقى عصاه فإذا هي ثعبان مبين ونزع يده فإذا هي بيضاء للناظرين. मुसा अलैहिस्सलामनं आपली काठी खाली फेकली आणि अकस्मातरित्या तो जिवंत अजगर होता. त्यानं आपल्या खिशातून हात बाहेर काढला आणि सर्व पाहणाऱ्यांसमोर तो चकाकत होता. قال الملأ من قوم فرعون إن هذا لساحر عليم. या उपरांत फिरौनच्या लोकसमूहाच्या सरदारांनी आपापसात सांगितलं की खरोखर हा मनुष्य तर मोठा वाकबगार जादूगार आहे. يريد أن يخرجكم من أرضكم فماذا تأمرون. तुम्हाला तुमच्या भूमीपासून बेदखल करू इच्छितो. आता सांगा तुमचं काय म्हणणं आहे. قالوا أرجه وأخاه وأرسل في المدائن حاشرين يأتوك بكل ساحر عليم. मग त्या सर्वांनी फिरौनला सल्ला दिला की याला आणि याच्या भावाला प्रतीक्षेत ठेवा आणि सर्व शहरात हरकारे पाठवा की प्रत्येक कलाप्रवीण जादूगाराला तुमच्यापाशी आणावं. وجاء السحرة فرعون قالوا إن لنا لأجرا إن كنا نحن الغالبين. अशा प्रकारे जादूगार फिरौनपाशी आले. त्यांनी सांगितलं, जर आम्ही वरचढ ठरलो
तर आम्हाला त्याचा मोबदला अवश्य मिळेल ना. قال نعم وإنكم لمن المقربين. फिरौनने उत्तर दिलं, होय, आणि तुम्ही आमच्या हुजुरात निकटवर्ती ठराल. قالوا يا موسى إما أن تلقي وإما أن نكون نحن الملقين. मग त्यांनी मूसा अलैहिस्सलामला सांगितलं, तुम्ही टाकता अथवा आम्ही टाकावं. قال ألقوا فلما ألقوا سحروا أعين الناس واسترهبوهم وجاءوا بسحر عظيم. मूसा अलैहिस्सलामला सांगितलं, तुम्हीच टाका. त्यांनी जेव्हा आपला इंद्रजाल टाकला तेव्हा नजरांना भारलं आणि हृदयांना भयग्रस्त करून सोडलं आणि महाभयंकर जादू साकार केली. وأوحينا إلى موسى أن ألق عصاك فإذا هي تلقف ما يأفكون. आम्ही मूसा अलैहिस्सलामला संकेत दिला, टाक आपली काठी. त्यानं टाकल्याबरोबर क्षणार्धात तो त्यांची ती खोटी जादू गिळत गेला. فوقع الحق وبطل ما كانوا يعملون. अशा प्रकारे जे सत्य होतं ते सत्य प्रमाणित झालं आणि जे काही त्यांनी बनवलं होतं ते मिथ्या होऊन राहिलं. فغلبوا هنالك وانقلبوا صاغرين. फिरौन आणि त्याचे सोबती सामन्याच्या मैदानात पराजित झाले आणि विजयी होण्याऐवजी उलट अपमानित झाले. وألقي السحرة ساجدين. आणि जादूगारांची अवस्था अशी झाली की जणू काय एखाद्या गोष्टीनं आतूनच त्यांना सजद्यात पाडलं. قالوا آمنا برب العالمين رب موسى وهارون. म्हणू लागले, आम्ही सकल जगांच्या रबला मानलं, त्या रबला ज्याला मूसा अलैहिस्सलाम आणि हारून अलैहिस्सलाम मानतात. قال فرعون آمنتم به قبل أن آذن لكم إن هذا لمكر مكرتموه في المدينة لتخرجوا منها أهلها فسوف تعلمون لأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ثم لأصلبنكم أجمعين. फिरौनने सांगितलं, तुम्ही त्याच्यावर इमान आणलं यापूर्वी की मी तुम्हाला परवानगी द्यावी. निश्चितच हा एखादा गुप्त कट होता जो तुम्ही या राजधानीत केला जेणेकरून त्याच्या स्वामींना सत्ताभ्रष्ट करावं. बरं, तर याचा परिणाम आता तुम्हाला माहीत होईल. मी तुमचे हातपाय उलट बाजूंनी तोडीन, त्यानंतर तुम्हा सर्वांना सुळावर चढवीन. قالوا إنا إلى ربنا منقلبون وما تنقم منا إلا أن آمنا بآيات ربنا لما جاءتنا ربنا أفرغ علينا صبرا وتوفنا مسلمين. त्यांनी उत्तर दिलं, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला परतायचं आमच्या रबकडेच आहे. तू ज्या गोष्टी करता आमच्यावर सूड उगवू इच्छितोस ती या व्यतिरिक्त अन्य काही नाही की आमच्या रबच्या निशाण्या जेव्हा आमच्या समोर आल्या तेव्हा आम्ही त्या मान्य केल्या. हे रब, आमच्यावर संयम ओसंडू दे आणि आम्हाला जगातून उचल तर अशा स्थितीत की आम्ही तुझे आज्ञाधारक असावं. وقال الملأ من قوم فرعون أتذر موسى وقومه ليفسدوا في الأرض ويذرك وآلهتك قال سنقتل أبناءهم ونستحيي نساءهم وإنا فوقهم قاهرون. फिरौनला त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी सांगितलं, काय तू मूसा अलैहिस्सलाम आणि त्याच्या जाती बांधवांना असं सोडून देशील की देशात त्यांनी उपद्रव माजवावं आणि त्यांनी तुझी आणि तुझ्या आराध्य देवतांची बंदगी सोडून द्यावी. फिरौननं उत्तर दिलं, मी त्यांच्या मुलांची हत्या करवीन आणि त्यांच्या स्त्रियांना जिवंत राहू देईन. आमच्या सत्तेची पकड त्यांच्यावर भक्कम आहे. قال موسى لقومه استعينوا بالله واصبروا إن الأرض لله يورثها من يشاء من عباده والعاقبة للمتقين. मूसा अलैहिस्सलामनं आपल्या जातीबांधवांना सांगितलं, अल्लाहची मदत मागा आणि संयम राखा. भूमी अल्लाहची आहे. आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो तिचा वारस बनवतो आणि अंतिम विजय त्यांच्यासाठी आहे जे त्याला भिवून काम करतील. قالوا أوذينا من قبل أن تأتينا ومن بعد ما جئتنا قال عسى ربكم أن يهلك عدوكم ويستخلفكم في الأرض فينظر كيف تعملون. त्याच्या जातीबांधवांनी सांगितलं, तुझ्या आगमनापूर्वीही आम्ही छळलं जात होतो आणि आता तुझ्या आगमनानंतर देखील आम्हाला छळलं जात आहे. त्यानं उत्तर दिलं, जवळ आहे ती वेळ की तुमच्या रबनं तुमच्या शत्रूचा नायनाट करावा आणि तुम्हाला जमिनीवर उत्तराधिकारी बनवावं. मग पाहूया
की तुम्ही कसं आचरण करता. وَلَقَدْ أَخَذْنَا آلَ فِرْعَوْنَ بِالسِّنِينَ وَنَقْصٍ مِّنَ الثَّمَرَاتِ لَعَلَّهُمْ يَذَّكَّرُونَ. आम्ही फिरौनच्या लोकांना कित्येक वर्षापर्यंत दुष्काळ आणि उत्पन्नाच्या टंचाईत गुरफटविलं की कदाचित ते शुद्धीवर येतील. فَإِذَا جَاءَتْهُمُ الْحَسَنَةُ قَالُوا لَنَا هَٰذِهِ وَإِن تُصِبْهُمْ سَيِّئَةٌ يَطَّيَّرُوا بِمُوسَىٰ وَمَن مَّعَهُ أَلَا إِنَّمَا طَائِرُهُمْ عِندَ اللَّهِ وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ. परंतु त्यांची अवस्था अशी होती की जेव्हा सुकाळ येत असे तेव्हा सांगत की आम्ही यालाच पात्र आहोत, आणि जेव्हा वाईट वेळ येत असे तेव्हा मूसा अलैहिस्सलाम आणि त्याच्या साथीदारांना आपल्या संबंधात अपशकुनी ठरवत असत. खरं पाहता मुळात त्यांचा अपशकून अल्लाहपाशी होता, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक अज्ञानी होते. وَقَالُوا مَهْمَا تَأْتِنَا بِهِ مِنْ آيَةٍ لِتَسْحَرَنَا بِهَا فَمَا نَحْنُ لَكَ بِمُؤْمِنِينَ. त्यांनी मूसा अलैहिस्सलामला सांगितलं की तू आम्हाला मोहित करण्यासाठी वाटेल ती निशाणे आणलीस तरी आम्ही तुझी गोष्ट मान्य करणार नाही. فأرسلنا عليهم الطوفان والجراد والقمل والضفادع والدم آيات مفصلات فاستكبروا وكانوا قوما مجرمين. सरते शेवटी आम्ही त्याच्यावर वादळ पाठवलं, टोळधाड सोडली, जीवाणू फैलावले, बेडूक काढले आणि रक्ताचा वर्षाव केला. या सर्व निशाण्या वेगवेगळ्या करून दाखवल्या, परंतु शिरजोरी करीतच राहिले आणि ते फार अपराधी लोक होते. ولما وقع عليهم الرجز قالوا يا موسى ادع لنا ربك بما عهد عندك لئن كشفت عنا الرجز لنؤمنن لك ولنرسلن معك بني إسرائيل فلما كشفنا عنهم الرجز إلى أجل هم بالغوه إذا هم ينكثون. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर आपत्ती कोसळत असे तेव्हा तेव्हा ते म्हणत, हे मूसा, तुला आपल्या रबकडून जो हुद्दा प्राप्त आहे त्याच्या आधारे आमच्यासाठी प्रार्थना कर. यावेळी तू जर आमच्यावरील ही आपत्ती टाळलीस तर आम्ही तुझं म्हणणं मान्य करू आणि बनी इस्रायलला तुझ्याबरोबर पाठवून देऊ. पण तेव्हा आम्ही त्यांच्यावरून आमचा प्रकोप एका ठराविक काळासाठी की ज्याप्रत ते कोणत्याही परिस्थितीत पोचणार होते हटवीत असू तेव्हा ते पूर्णपणे आपल्या करारापासून पराडमुख होत असत. فانتقمنا منهم فأغرقناهم في اليم بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين. तेव्हा आम्ही त्यांच्यावर सूड उगवला आणि त्यांना समुद्रात बुडवलं, कारण त्यांनी आमच्या निशाण्यांना खोटं ठरवलं होतं आणि त्यापासून बेपर्वा झाले होते. وأورثنا القوم الذين كانوا يستضعفون مشارق الأرض ومغاربها التي باركنا فيها وتمت كلمة ربك الحسنى على بني إسرائيل بما صبروا ودمرنا ما كان يصنع فرعون وقومه وما كانوا يعرشون. आणि त्यांच्या जागी आम्ही त्या लोकांना ज्यांना दुबळे करून सोडलं गेलं होतं त्या भूमीच्या पूर्व आणि पश्चिमेचे वारस बनवलं, जिला आम्ही समृद्धीनं संपन्न केलं होतं. अशा प्रकारे बनी इस्रायलच्या बाबतीत तुझ्या रबचं इष्टवचन पूर्ण झालं, कारण त्यांनी संयमाची कास धरली होती आणि आम्ही फिरौन आणि त्याच्या लोकांचं ते सर्व काही नष्ट करून टाकलं जे ते बनवत असत आणि उभारत असत. وجاوزنا ببني إسرائيل البحر فأتوا على قوم يعكفون على أصنام لهم قالوا يا موسى اجعل لنا إلها كما لهم آلهة قال إنكم قوم تجهلون إن هؤلاء متبر ما هم فيه وباطل ما كانوا يعملون. बनी इस्रायलना आम्ही समुद्रातून पार केलं, मग ते मार्गस्थ झाले आणि मार्गात एका अशा जनसमुदायाप्रत त्यांचं येणं झालं जो आपल्या काही मूर्त्यांवर मुग्ध झाला होता. सांगू लागले, हे मूसा, आमच्याकरता देखील एखादा असा उपास्य बनवा जसे या लोकांचे आराध्य दैवत आहेत. मूसा अलैहिस्सलामने सांगितलं, तुम्ही लोक मोठ्या नादानपणाच्या गोष्टी करता. हे लोक ज्या पद्धतीचं अनुसरण करत आहेत ती तर विनाश पाठवणारी आहे आणि जे काम ते करत आहेत ते सर्वस्वी मिथ्या आहे. قال أغير الله أبغيكم إلها وهو فضلكم على العالمين. मग मूसा अलैहिस्सलामने सांगितलं, काय मी अल्लाह व्यतिरिक्त अन्य कोणी उपास्य तुमच्यासाठी शोधावा? तो अल्लाहच आहे
ज्यानं तुम्हाला जगातील सर्व लोकसमुदायावर श्रेष्ठत्व प्रदान केलं आहे. وَإِذْ أَنْجَيْنَاكُمْ مِنْ آلِ فِرْعَوْنَ يَسُومُونَكُمْ سُوءَ الْعَذَابِ يُقَتِّلُونَ أَبْنَاءَكُمْ وَيَسْتَحْيُونَ نِسَاءَكُمْ وَفِي ذَلِكُمْ بَلَاءٌ مِّن رَّبِّكُمْ عَظِيمٌ. आणि अल्लाह फरमावत आहे, तो प्रसंग आठवा जेव्हा आम्ही फिरौनवाल्यापासून तुमची सुटका केली, ज्यांची अवस्था अशी होती की ते तुम्हाला भयंकर यातना देत होते, तुमच्या मुलांना ठार करत होते आणि तुमच्या स्त्रियांना जिवंत राहू देत होते, आणि त्यात तुमच्या रबकडून तुमची कठोर परीक्षा होती. وَوَاعَدْنَا مُوسَى 30 لَيْلَةً وَأَتْمَمْنَاهَا بِعَشْرٍ فَتَمَّ مِيقَاتُ رَبِّهِ 40 لَيْلَةً وَقَالَ مُوسَى لِأَخِيهِ هَارُونَ اخْلُفْنِي فِي قَوْمِي وَأَصْلِحْ وَلَا تَتَّبِعْ سَبِيلَ الْمُفْسِدِينَ. आणि मूसा अलैहिस्सलामला 30 रात्री आणि दिवसाकरता सिना पर्वतावर पाचारण केलं आणि नंतर 10 दिवसांची पुन्हा वाढ केली. अशा प्रकारे त्याच्या रबकडून ठरवलेली मुदत पूर्ण 40 दिवस झाली. मूसा अलैहिस्सलामनं जाताना आपले बंधू हारून अलैहिस्सलामला सांगितलं, माझ्या पाठीमागे तुम्ही माझ्या लोकसमूहात माझे उत्तराधिकारी बनून राहा आणि नीट कार्य करत राहा आणि उपद्रव माजवणाऱ्यांच्या मार्गांचं अनुसरण करू नका. ولما جاء موسى لميقاتنا وكلمه ربه قال رب أرني أنظر إليك قال لن تراني ولكن انظر إلى الجبل فإن استقر مكانه فسوف تراني فلما تجلى ربه للجبل جعله دكا وخر موسى صعقا فلما أفاق قال سبحانك تبت إليك وأنا أول المؤمنين. जेव्हा तो आमच्या ठरवलेल्या समयी पोहोचला आणि त्याच्या रबनं त्याच्याशी संभाषण केलं, तेव्हा त्यानं विनंती केली की हे रब, मला सक्षम दृष्टी दे की मी तुला पाहावं. त्यानं फरमावलं, तू मला पाहू शकत नाही, बरं तर त्या समोरील पर्वताकडे जरा पहा. जर तो आपल्या जागी स्थिर राहिला तर अलबत तू मला पाहू शकशील. म्हणून त्याच्या रबनं जेव्हा पर्वतावर तेच प्रकट केलं तेव्हा त्याला चक्काचूर केलं आणि मूसा अलैहिस्सलाम घीर येऊन कोसळला. जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा म्हणाला, पवित्र आहे तुझं अस्तित्व, मी तुझ्या हुजुरात पश्चाताप व्यक्त करतो आणि सर्वप्रथम इमान आणणारा मी आहे. قال يا موسى إني اصطفيتك على الناس برسالاتي وبكلامي فخذ ما آتيتك وكن من الشاكرين. फरमावलं, हे मूसा, मी तमाम लोकांवर प्राधान्य देऊन तुला निवडलं की तू माझं प्रेषितत्व करावं आणि माझ्याशी संभाषण करावं, म्हणून मी जे काही तुला देईन ते घे आणि कृतज्ञता दाखव. وكتبنا له في الألواح من كل شيء موعظة وتفصيلا لكل شيء فخذها بقوة وأمر قومك يأخذوا بأحسنها سأريكم دار الفاسقين. त्यानंतर आम्ही मूसा अलैहिस्सलामला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासंबंधी उपदेश आणि प्रत्येक अंगाबाबतीत सुस्पष्ट मार्गदर्शन पाट्यावर लिहून दिलं आणि त्याला सांगितलं, या आदेशांना बळकट हातांनी सांभाळ आणि आपल्या लोकसमूहाला आज्ञा दे की याच्या बेहतर अर्थाचं अनुसरण करावं. लवकरच मी तुम्हाला अवैज्ञाकारींचं घर दाखवीन. سأصرف عن آياتي الذين يتكبرون في الأرض بغير الحق وإن يروا كل آية لا يؤمنوا بها وإن يروا سبيل الرشد لا يتخذوه سبيلا وإن يروا سبيل الغي يتخذوه سبيلا ذلك بأنهم كذبوا بآياتنا وكانوا عنها غافلين. मी आपल्या निशाण्याकडून त्या लोकांची दृष्टी फिरवीन जे कसल्याही हक्काविना भूतलावर मोठे बनतात. त्यांनी कोणतीही निशाणी जरी पाहिली तरी देखील कधीही ते त्या निशाणीवर इमान आणणार नाहीत. जर सरळ मार्ग त्यांच्यासमोर आला तर याचा अवलंब करणार नाहीत आणि जर वक्र मार्ग दिसून आला तर त्याच्यावर चालू लागतील, याकरता की त्यांनी आमच्या निशाण्यांना खोटं ठरवलं आणि त्यापासून ते बेपर्वाई करत राहिले. والذين كذبوا بآياتنا ولقاء الآخرة حبطت أعمالهم هل يجزون إلا ما كانوا يعملون. आमच्या निशाण्यांना ज्यांना कोणी खोटं ठरवलं आणि निर्णयाच्या दिवशी अल्लाहच्या हुजुरात आखिरतच्या हजेरीचा इन्कार केला, त्यांचं सर्व केलं सवरलं वाया गेलं. काय लोक याच्याखेरीज इतर काही मोबदला प्राप्त करू शकतात की जसं करावं तसं भरावं.
واتخذ قوم موسى من بعده من حليهم عجلا جسدا له خوار ألم يروا أنه لا يكلمهم ولا يهديهم سبيلا اتخذوه وكانوا ظالمين. मूसा अलैहिस्सलामच्या पाठीमागे त्याच्या राष्ट्राच्या लोकांनी आपल्या अलंकारापासून एका वासराची मूर्ती बनवली ज्यातून बैलासारखा आवाज निघत होता. काय त्यांना दिसत नव्हतं की तो त्यांच्याशी बोलतही नव्हता, तसंच एखाद्या बाबतीत त्यांचं मार्गदर्शनही करत नाही, परंतु तरी देखील त्यांनी त्याला आपला आराध्य बनवलं आणि ते भयंकर अत्याचारी होते. ولما سقط في أيديهم ورأوا أنهم قد ضلوا قالوا لئن لم يرحمنا ربنا ويغفر لنا لنكونن من الخاسرين. मग जेव्हा त्यांच्या मोहाचा पाश भंग पावला आणि त्यांनी पाहिलं की वास्तविकतः ते मार्गभ्रष्ट झाले आहेत, तेव्हा म्हणू लागले की जर आमच्या रबनं आमच्यावर दया दाखवली नाही आणि आम्हाला क्षमा केली नाही तर आम्ही नष्ट होऊ. ولما رجع موسى إلى قومه غضبان أسفا قال بئس ما خلفتموني من بعدي أعجلتم أمر ربكم وألقى الألواح وأخذ برأس أخيه يجره إليه قال ابن أم إن القوم استضعفوني وكادوا يقتلونني فلا تشمت بي الأعداء ولا تجعلني مع القوم الظالمين. तिकडून मूसा अलैहिस्सलाम क्रोध आणि दुःखानं भरलेला आपल्या लोकांकडे परतला. येता क्षणीच त्यानं सांगितलं, फारच वाईट वारसा चालवला तुम्ही लोकांनी माझ्या पाठीमागे. का इतकं देखील तुम्हाला संयम राखता आलं नाही की आपल्या रबच्या आज्ञेची प्रतीक्षा केली असती? आणि पाट्या फेकल्या आणि आपल्या बंधू हारूनच्या डोक्याचे केस धरून त्याला ओढलं. हारून अलैहिस्सलामनं सांगितलं, हे माझ्या आईच्या सुपुत्रा, या लोकांनी मला दाबून टाकलं आणि त्यांनी मला ठार करावं हे नजीक आले होते, म्हणून शत्रूंना माझा उपहास करण्याची तू संधी देऊ नकोस आणि त्या अत्याचारी गटासमोर माझी गणना करू नकोस. قال رب اغفر لي ولأخي وأدخلنا في رحمتك وأنت أرحم الراحمين. तेव्हा मूसा अलैहिस्सलामनं सांगितलं, हे रब, मला आणि माझ्या भावाला क्षमा कर आणि आम्हाला आपल्या कृपाछत्रात घे, तू सर्वात जास्त दयाळू आहेस. إن الذين اتخذوا العجل سينالهم غضب من ربهم وذلة في الحياة الدنيا وكذلك نجزي المفترين. उत्तरादाखल फरमावण्यात आलं की ज्या लोकांनी वासराला उपास्य बनवलं ते जरूर आपल्या रबच्या क्रोधात सापडल्याशिवाय राहणार नाहीत आणि जगातील जीवनात अपमानित होतील. असत्य रचणाऱ्यांना आम्ही अशीच शिक्षा देतो. والذين عملوا السيئات ثم تابوا من بعدها وآمنوا إن ربك من بعدها لغفور رحيم. जे लोक वाईट कृत्य करतील आणि मग पश्चाताप व्यक्त करतील आणि इमान आणतील तर निश्चितच या पश्चाताप आणि इमानानंतर तुझा रब क्षमा करणारा आणि दया दर्शवणारा आहे. ولما سكت عن موسى الغضب أخذ الألواح وفي نسختها هدى ورحمة للذين هم لربهم يرهبون. मग जेव्हा मूसा अलैहिस्सलामचा राग शांत झाला तेव्हा त्यानं त्या पाट्या उचलून घेतल्या ज्यांच्या लिखाणात मार्गदर्शन आणि कृपा होती, त्या लोकांसाठी जे आपल्या रबचं भय बाळगतात. واختار موسى قومه 70 رجلا لميقاتنا فلما أخذتهم الرجفة قال رب لو شئت أهلكتهم من قبل وإياي أتهلكنا بما فعل السفهاء منا إن هي إلا فتنتك تضل بها من تشاء وتهدي من تشاء أنت ولينا فاغفر لنا وارحمنا وأنت خير الغافرين. आणि त्यानं आपल्या लोकसमूहातील 70 लोकांची निवड केली की त्यांनी त्याच्या समवेत आम्ही ठरवून दिलेल्या वेळेवर हजर व्हावं. जेव्हा त्यांना एका भयंकर भूकंपानं गाठलं तेव्हा मूसा अलैहिस्सलामनं विनवलं, हे माझ्या स्वामी, आपण इच्छिलं असतं तर अगोदरच यांना आणि मला नष्ट करू शकत होता. काय आपण त्या अपराधापायी जो आमच्यापैकी काही मूर्खांनी केला होता आम्हा सर्वांना नष्ट करणार आहात? ही तर आपण घेतलेली एक परीक्षा होती की ज्याद्वारे आपण ज्याला इच्छिता त्याला मार्गभ्रष्ट करता आणि ज्याला इच्छिता त्याला सुबोध प्रदान करता. आमचे पालक तर आपणच आहात, म्हणून आम्हाला क्षमा करा आणि आमच्यावर कृपा करा. आपण सर्वांपेक्षा जास्त क्षमा करणारे आहात.
واكتب لنا في هذه الدنيا حسنة وفي الآخرة إنا هدنا إليك قال عذابي أصيب به من أشاء ورحمتي وسعت كل شيء فسأكتبها للذين يتقون ويؤتون الزكاة والذين هم بآياتنا يؤمنون. आणि आमच्यासाठी या जगातीलही भलं लिहा आणि आखिरतचं सुद्धा आम्ही आपल्याकडे रुजू झालो आहोत. उत्तरादाखल फरमावण्यात आलं, शिक्षा तर मी ज्याला इच्छितो त्याला करतो, पण माझी कृपा प्रत्येक वस्तूवर आच्छादित आहे आणि ती मी त्या लोकांकरता लिहीन जे अवैज्ञापासून दूर राहतील, जकात देतील आणि माझ्या आयतींवर ईमान आणतील. الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون. म्हणून आज ही कृपा त्या लोकांचा वाटा आहे जे या पैगंबर निरक्षर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं अनुयायीत्व पत्करतील, ज्याचा उल्लेख त्यांना त्यांच्या तौरात आणि इंजिलमध्ये लिखित स्वरूपात आढळतो. तो त्यांना सदाचाराची आज्ञा देतो, दुराचारापासून रोखतो, त्यांच्यासाठी पाक वस्तू हलाल करतो आणि नापाक वस्तू हराम करतो आणि त्यांच्यावरून ते ओझं उतरवतो जे त्यांच्यावर लादलेलं होतं आणि ती बंधनं सोडतो ज्यामध्ये ते जखडलेले होते. म्हणून जे लोक याच्यावर ईमान आणतील आणि याचं समर्थन आणि सहाय्य करतील आणि त्या प्रकाशाचं अनुसरण करतील जो याच्याबरोबर उतरवला गेला आहे, तेच सफल होणारे आहेत. قل يا أيها الناس إني رسول الله إليكم جميعا الذي له ملك السماوات والأرض لا إله إلا هو يحيي ويميت فآمنوا بالله ورسوله النبي الأمي الذي يؤمن بالله وكلماته واتبعوه لعلكم تهتدون. हे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा की हे मानवांनो, मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी आणि आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे. त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही. तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. म्हणून ईमान आणा अल्लाहवर आणि त्यांना पाठवलेल्या निरक्षर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर जो अल्लाह आणि त्याच्या आदेशांना मानतो, आणि अनुसरण करा त्याचं. आशा आहे की तुम्ही सरळ मार्ग प्राप्त कराल. ومن قوم موسى أمة يهدون بالحق وبه يعدلون. मूसा अलैहिस्सलामच्या लोकात एक गट असा देखील होता जो सत्यानुसार मार्गदर्शन करत असे आणि सत्यानुसारच न्याय करत असे. وقطعناهم 12 أسباطا أمما وأوحينا إلى موسى إذ استسقاه قومه أن اضرب بعصاك الحجر فانبجست منه 12 عينا قد علم كل أناس مشربهم وظللنا عليهم الغمام وأنزلنا عليهم المن والسلوى كلوا من طيبات ما رزقناكم وما ظلمونا ولكن كانوا أنفسهم يظلمون. आणि आम्ही त्या जनसमुदायास 12 घराण्यात विभागून त्यांना स्वतंत्र गटाचं रूप दिलं होतं. आणि जेव्हा मूसा अलैहिस्सलामकडे त्याच्या लोकांनी पाणी मागितलं तेव्हा आम्ही त्याला संकेत दिला की अमुक खडकावर आपली लाठी मार. म्हणून त्या खडकामधून अकस्मात 12 झरे फुटले आणि प्रत्येक गटानं आपला पाणवठा निश्चित केला. आम्ही त्यांच्यावर ढगांची सावली केली आणि त्यांच्यावर मन्न आणि सलवा उतरवले. खा, ते पाक पदार्थ जे आम्ही तुम्हाला प्रदान केले आहेत. परंतु यानंतर त्यांनी जे काही केलं ते आमच्यावर त्यांनी जुलूम केला नाही, तर उलट स्वतःवरच जुलूम करत राहिले. وَإِذْ قِيلَ لَهُمُ اسْكُنُوا هَٰذِهِ الْقَرْيَةَ وَكُلُوا مِنْهَا حَيْثُ شِئْتُمْ وَقُولُوا حِطَّةٌ وَادْخُلُوا الْبَابَ سُجَّدًا نَغْفِرْ لَكُمْ خَطِيئَاتِكُمْ سَنَزِيدُ الْمُحْسِنِينَ. स्मरण करा तो प्रसंग जेव्हा त्यांना सांगितलं गेलं होतं की या वस्तीत जाऊन राहा आणि याच्या उत्पन्नातून आपल्या मर्जीनुसार रोजी प्राप्त करा
आणि हित्ततून म्हणत जा आणि शहराच्या दारातून सिजदा करत करत प्रवेश करा. आम्ही तुमचे अपराध माफ करू आणि नेक वर्तन राखणाऱ्यांना जास्त कृपेने नवाजू. فبدل الذين ظلموا منهم قولا غير الذي قيل لهم فأرسلنا عليهم رجزا من السماء بما كانوا يظلمون. परंतु जे लोक त्यांच्यापैकी जालिम होते त्यांनी ती गोष्ट जी त्यांना सांगितली गेली होती बदलून टाकली आणि परिणाम असा झाला की आम्ही त्यांच्या जुल्माच्या शिक्षेपायी त्यांच्यावर आकाशातून प्रकोप पाठवला. واسألهم عن القرية التي كانت حاضرة البحر إذ يعدون في السبت إذ تأتيهم حيتانهم يوم سبتهم شرعا ويوم لا يسبتون لا تأتيهم كذلك نبلوهم بما كانوا يفسقون. आणि जरा यांना त्या वस्तूची कैफियत देखील विचारा जी समुद्रकिनारी वसली होती. यांना आठवून द्या तो प्रसंग की तेथील लोक सप्त शनिवारच्या दिवशी अल्लाहची आज्ञा भंग करत होते आणि असं की मासे सप्तच्या दिवशी उसळून पृष्ठभागावर त्यांच्या समोर येत असत आणि सप्तला सोडून इतर दिवशी येत नसत. हे यासाठी घडत असे की आम्ही त्यांच्या अवैधतेपायी त्यांना परीक्षेत टाकत होतो. وَإِذْ قَالَتْ أُمَّةٌ مِّنْهُمْ لِمَ تَعِظُونَ قَوْمًا اللَّهُ مُهْلِكُهُمْ أَوْ مُعَذِّبُهُمْ عَذَابًا شَدِيدًا قَالُوا مَعْذِرَةً إِلَى رَبِّكُمْ وَلَعَلَّهُمْ يَتَّقُونَ. आणि यांना हे देखील आठवून द्या की जेव्हा त्यांच्यापैकी एका गटानं दुसऱ्या गटात सांगितलं होतं तुम्ही अशा लोकांना उपदेश का करता ज्यांना अल्लाह नष्ट करणार आहे अथवा कठोर शिक्षा देणार आहे, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं की आम्ही हे सर्व काही तुमच्या रबच्या हुजुरात आपल्या बचावाच्या निमित्तानं सादर करण्यासाठी करत आहोत आणि या अपेक्षेनं करत आहोत की कदाचित हे लोक त्याच्या अवैधतेपासून दूर राहतील. فَلَمَّا نَسُوا مَا ذُكِّرُوا بِهِ أَنجَيْنَا الَّذِينَ يَنْهَوْنَ عَنِ السُّوءِ وَأَخَذْنَا الَّذِينَ ظَلَمُوا بِعَذَابٍ بَئِيسٍ بِمَا كَانُوا يَفْسُقُونَ. सरतेशेवटी जेव्हा ते त्या आदेशांना पूर्णतः विसरून गेले ज्याची त्यांना आठवण करून दिली गेली होती, तेव्हा आम्ही त्या लोकांना वाचवलं जे बुराईपासून रोखत होते आणि उरलेल्या सर्व लोकांना जे जालिम होते त्यांच्या अवैधतेपायी त्यांना कठोर प्रकोपात पकडलं. فَلَمَّا عَتَوْا عَمَّا نُهُوا عَنْهُ قُلْنَا لَهُمْ كُونُوا قِرَدَةً خَاسِئِينَ. मग जेव्हा ते पूर्ण शिरजोरीनं तीच कृत्य करत राहिले ज्यापासून त्यांना रोखलं गेलं होतं, तेव्हा आम्ही सांगितलं माकड बना, अपमानित आणि तुच्छ. وَإِذْ تَأَذَّنَ رَبُّكَ لَيَبْعَثَنَّ عَلَيْهِمْ إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ مَن يَسُومُهُمْ سُوءَ الْعَذَابِ إِنَّ رَبَّكَ لَسَرِيعُ الْعِقَابِ وَإِنَّهُ لَغَفُورٌ رَّحِيمٌ. आणि आठवा जेव्हा की तुमच्या रबने जाहीर केलं की तो कयामतपर्यंत सतत असले लोक बनी इस्रायलवर लादत राहील जे त्यांना अत्यंत वाईट यातना देतील. निसंशय तुमचा रब शिक्षा देण्यात फार शीघ्रगत आहे आणि निश्चितपणे तो क्षमा आणि दया दर्शवणारा देखील आहे. وَقَطَّعْنَاهُمْ فِي الْأَرْضِ أُمَمًا مِنْهُمُ الصَّالِحُونَ وَمِنْهُمْ دُونَ ذَلِكَ وَبَلَوْنَاهُمْ بِالْحَسَنَاتِ وَالسَّيِّئَاتِ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ. आम्ही भूतलावर त्यांच्या तुकड्या करून अनेक जनसमूहात त्यांना विभागून टाकलं. काही लोक त्यांच्यात नेक होते आणि काही त्यांच्यापेक्षा वेगळे, आणि आम्ही त्यांना बऱ्या आणि वाईट स्थितीनं परीक्षेत टाकत राहिलो की कदाचित हे परत वळतील. فخلف من بعدهم خلف ورثوا الكتاب يأخذون عرض هذا الأدنى ويقولون سيغفر لنا وإن يأتهم عرض مثله يأخذوه ألم يؤخذ عليهم ميثاق الكتاب ألا يقولوا على الله إلا الحق ودرسوا ما فيه والدار الآخرة خير للذين يتقون أفلا تعقلون. मग अगोदरच्या पिढ्यांनंतर असे नालायक त्यांचे उत्तराधिकारी झाले जे अल्लाहच्या ग्रंथाचे वारस असून सुद्धा याच तुच्छ जगताचे लाभ उपटतात आणि सांगून टाकतात की अपेक्षा आहे की आम्हाला माफ केलं जाईल, आणि जर तीच ऐहिक संपत्ती समोर येते तेव्हा मग लगबगीनं ती घेतात. का त्यांच्याकडून ग्रंथाची प्रतिज्ञा घेतली गेली नाही की अल्लाहच्या नावाने तीच गोष्ट सांगावी जी सत्य असेल? आणि यांनी स्वतःच वाचलं आहे जे ग्रंथात लिहिलेलं आहे. परलोकातील निवासस्थान तर ईशुभिरू लोकांसाठीच बेहतर आहे. काय
एवढीशी गोष्ट देखील तुम्हाला कळत नाही? والذين يمسكون بالكتاب وأقاموا الصلاة إنا لا نضيع أجر المصلحين. जे लोक ग्रंथाचं पालन करतात आणि ज्यांनी नमाज कायम केली आहे, निश्चितच अशा सदाचारी लोकांचा मोबदला आम्ही वाया जाऊ देणार नाही. وَإِذْ نَتَقْنَا الْجَبَلَ فَوْقَهُمْ كَأَنَّهُ ظُلَّةٌ وَظَنُّوا أَنَّهُ واقع بهم خُذُوا مَا آتَيْنَاكُمْ بِقُوَّةٍ وَاذْكُرُوا مَا فِيهِ لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ. यांना तो प्रसंग देखील काही आठवतो काय, जेव्हा आम्ही पर्वताला हलवून यांच्यावर अशा प्रकारे आच्छादिलं होतं की जणू काय ती छत्री असावी, आणि हे कल्पना करत होते की तो यांच्यावर कोसळेल. आणि तेव्हा आम्ही यांना सांगितलं होतं की जो ग्रंथ आम्ही तुम्हाला देत आहोत त्याला समर्थपणे उचलून धरा आणि जे काही त्यात लिहिलं आहे त्याला स्मरणात ठेवा. अपेक्षा आहे की तुम्ही दुर्वर्तनापासून अलिप्त राहाल. وَإِذْ أَخَذَ رَبُّكَ مِنْ بَنِي آدَمَ مِنْ ظُهُورِهِمْ ذُرِّيَّتَهُمْ وَأَشْهَدَهُمْ عَلَى أَنفُسِهِمْ أَلَسْتُ بِرَبِّكُمْ قَالُوا بَلَى شَهِدْنَا أَنْ تَقُولُوا يَوْمَ الْقِيَامَةِ إِنَّا كُنَّا عَنْ هَذَا غَافِلِينَ أَوْ تَقُولُوا إِنَّمَا أَشْرَكَ آبَاؤُنَا مِنْ قَبْلُ وَكُنَّا ذُرِّيَّةً مِنْ بَعْدِهِمْ أَفَتُهْلِكُنَا بِمَا فَعَلَ الْمُبْطِلُونَ. आणि हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोकांना आठवण करून द्या त्या प्रसंगाची जेव्हा तुमच्या रबनं आदमच्या संततीच्या पाठीतून त्यांच्या वंशजांना काढलं होतं आणि त्यांना खुद्द त्यांच्यावरच साक्षीदार ठरवत विचारलं होतं, काय मी तुमचा रब नाही? त्यांनी सांगितलं, निश्चितच आपण आमचे रब आहात, आम्ही याची ग्वाही देतो. हे आम्ही याकरता केलं की एखाद्या वेळी कयामतच्या दिवशी असं सांगू नये की आम्ही तर या गोष्टीपासून अनभिज्ञ होतो, अथवा असं सांगू नये की अनेकेश्वरवादाचा प्रारंभ तर आमच्या वाडवडिलांनी आमच्या अगोदरच केला होता आणि आम्ही त्यानंतर त्यांच्या वंशात जन्मलो, मग आपण आम्हाला त्या अपराधाबद्दल पकडता काय जो दुष्कृत्य करणाऱ्या लोकांनी केला होता. وَكَذَلِكَ نُفَصِّلُ الْآيَاتِ وَلَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ. पहा, अशा तऱ्हेने आम्ही निशाण्या स्पष्टपणे प्रस्तुत करतो आणि अशासाठी करतो की या लोकांनी परत यावं. وَاتْلُ عَلَيْهِمْ نَبَأَ الَّذِي آتَيْنَاهُ آيَاتِنَا فَانسَلَخَ مِنْهَا فَأَتْبَعَهُ الشَّيْطَانُ فَكَانَ مِنَ الْغَاوِينَ. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यासमोर त्या माणसाच्या स्थितीचं वर्णन करा ज्याला आम्ही आमच्या आयतींचं शिक्षण दिलं होतं, परंतु त्यानं त्यांच्या निर्बंधातून पळ काढला. सरतेशेवटी शैतान त्याच्या मागे लागला येतपर्यंत की त्याचा बहकलेल्या लोकात समावेश झाला. وَلَوْ شِئْنَا لَرَفَعْنَاهُ بِهَا وَلَكِنَّهُ أَخْلَدَ إِلَى الْأَرْضِ وَاتَّبَعَ هَوَاهُ فَمَثَلُهُ كَمَثَلِ الْكَلْبِ إِن تَحْمِلْ عَلَيْهِ يَلْهَثْ أَوْ تَتْرُكْهُ يَلْهَث ذَلِكَ مَثَلُ الْقَوْمِ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا فَاقْصُصِ الْقَصَصَ لَعَلَّهُمْ يَتَفَكَّرُونَ. जर आम्ही इच्छिलं असतं तर त्याला या आयतीद्वारे उच्च स्थान दिलं असतं, परंतु त्याचा तर जमिनीकडेच कल राहिला आणि आपल्या मनोवासनांच्याच आहारी गेला, म्हणून त्याची स्थिती कुत्र्यासारखी झाली की तुम्ही त्याच्यावर हल्ला केला तरी तो जीभ लोंबकळत ठेवील आणि त्याला सोडून दिलं तरी जीभ लोंबकळतच ठेवील. हेच उदाहरण आहे त्या लोकांचं जे आमच्या आयतींना खोटं लेखतात. तुम्ही या हकीकती यांना ऐकवत राहा, कदाचित हे काही विचार आणि चिंतन करतील. سَاءَ مَثَلًا الْقَوْمُ الَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا وَأَنفُسَهُمْ كَانُوا يَظْلِمُونَ. अत्यंत वाईट उदाहरण आहे अशा लोकांचं ज्यांनी आमच्या आयतींना खोटं ठरवलं आणि ते आपणा स्वतःवरच जुलूम करत राहिले आहेत. مَن يَهْدِ اللَّهُ فَهُوَ الْمُهْتَدِي وَمَن يُضْلِلْ فَأُولَٰئِكَ هُمُ الْخَاسِرُونَ.
ज्याला अल्लाह मार्गदर्शन करतो फक्त तोच सरळ मार्ग प्राप्त करतो, आणि ज्याला अल्लाह आपल्या मार्गदर्शनाने वंचित करतो तोच अयशस्वी आणि निराश बनतो. وَلَقَدْ ذَرَأْنَا لِجَهَنَّمَ كَثِيرًا مِنَ الْجِنِّ وَالْإِنسِ لَهُمْ قُلُوبٌ لَا يَفْقَهُونَ بِهَا وَلَهُمْ أَعْيُنٌ لَا يُبْصِرُونَ بِهَا وَلَهُمْ آذَانٌ لَا يَسْمَعُونَ بِهَا أُولَئِكَ كَالْأَنْعَامِ بَلْ هُمْ أَضَلُّ أُولَئِكَ هُمُ الْغَافِلُونَ. आणि ही सत्यस्थिती आहे की बरेचसे जीन आणि माणसं अशी आहेत ज्यांना आम्ही जहन्नमसाठीच निर्माण केलं आहे, ज्यांच्याजवळ हृदय आहेत पण त्यांनी विचार करत नाहीत, त्यांच्यापाशी डोळे आहेत पण त्यांनी ते पाहत नाहीत, त्यांच्याजवळ कान आहेत पण त्यांनी ते ऐकत नाहीत, ते जनावरांसारखे आहेत किंबहुना त्यांच्यापेक्षाही नीच आहेत. हे ते लोक होत जे गफलतीत हरपले आहेत. वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा वदरुल लदीना युल्हिदून फी अस्माइहि सयुजझौना मा कानू यअमलून. अल्लाह चांगल्या नावांनाच पात्र आहे, त्याचा चांगल्या नावांनीच धावा करा आणि त्या लोकांना त्यांच्या स्थितीत सोडा जे त्याची नावं ठेवण्यात सत्यापासून पराडमुख होतात. जे काही ते करतात त्याचा बदला त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. وَمِمَّنْ خَلَقْنَا أُمَّةٌ يَهْدُونَ بِالْحَقِّ وَبِهِ يَعْدِلُونَ. आमच्या निर्मितीत एक गट असा देखील आहे जो पुरेपूर सत्यानुसार मार्गदर्शन आणि सत्यानुसार न्याय करतो. وَالَّذِينَ كَذَّبُوا بِآيَاتِنَا سَنَسْتَدْرِجُهُم مِّنْ حَيْثُ لَا يَعْلَمُونَ وَأُمْلِي لَهُمْ إِنَّ كَيْدِي مَتِينٌ. उरले ते लोक ज्यांनी आमच्या आयती खोट्या लेखल्या आहेत, तर त्यांना आम्ही क्रमाक्रमानं अशा पद्धतीनं विनाशाकडे नेऊ की त्यांना खबर देखील लागणार नाही. मी त्यांना वाव देत आहे, माझ्या डावपेशांची काही तोड नाही. أَوَلَمْ يَتَفَكَّرُوا مَا بِصَاحِبِهِم مِّن جِنَّةٍ إِنْ هُوَ إِلَّا نَذِيرٌ مُبِينٌ. आणि काय या लोकांनी कधी विचार केला नाही, यांच्या मित्रावर वेडेपणाचा काहीच परिणाम नाही, तो तर एक सावध करणारा आहे जो वाईट परिणाम समोर येण्यापूर्वी स्पष्टपणे खबरदार करत आहे. أَوَلَمْ يَنظُرُوا فِي مَلَكُوتِ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا خَلَقَ اللَّهُ مِن شَيْءٍ وَأَنْ عَسَىٰ أَن يَكُونَ قَدِ اقْتَرَبَ أَجَلُهُمْ فَبِأَيِّ حَدِيثٍ بَعْدَهُ يُؤْمِنُونَ. काय या लोकांनी आकाश आणि पृथ्वीच्या व्यवस्थेवर कधी विचार केला नाही आणि कोणत्याही वस्तूला देखील जी अल्लाहने निर्मिली आहे डोळे उघडून पाहिलं नाही, आणि काय याचा देखील यांनी कधी विचार केला नाही. कदाचित यांचा जीवनकाल संपुष्टात येण्याची घटका जवळ येऊन ठेपली असावी. मग शेवटी पैगंबराच्या या तंबीनंतर इतर कोणती गोष्ट अशी असू शकते ज्यावर यांनी ईमान आणावं. من يضلل الله فلا هادي له ويذرهم في طغيانهم يعمهون. ज्याला अल्लाहनं मार्गदर्शनापासून वंचित केलं त्याच्याकरता मग कोणीच मार्गदर्शक नाही, आणि अल्लाह त्यांना शिरजोरीतच भरकटलेल्या अवस्थेत सोडून देतो. يسألونك عن الساعة أيان مرساها قل إنما علمها عند ربي لا يجليها لوقتها إلا هو ثقلت في السماوات والأرض لا تأتيكم إلا بغتة يسألونك كأنك حفي عنها قل إنما علمها عند الله ولكن أكثر الناس لا يعلمون. हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती कयामतची घटका अवतरणार तरी कधी. त्याचं ज्ञान माझ्या रब जवळ आहे, तिला तिच्या वेळेवर तोच जाहीर करील. आकाशात आणि जमिनीत ती अत्यंत कठीण वेळ असेल, ती तुमच्यावर अकस्मात येईल. हे लोक त्यासंबंधी तुम्हाला अशा प्रकारे विचारतात जणू काय तुम्ही तिच्या शोधात लागला आहात. सांगा, त्याचं ज्ञान तर केवळ अल्लाहला आहे, पण बहुतेक लोक त्या सत्यापासून अनभिज्ञ आहेत.
قل لا أملك لنفسي نفعا ولا ضرا إلا ما شاء الله ولو كنت أعلم الغيب لاستكثرت من الخير وما مسني السوء إن أنا إلا نذير وبشير لقوم يؤمنون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की मी स्वतः करता कोणत्याही नफा तोट्याचा अधिकार बाळगत नाही. अल्लाह जे काही इच्छितो ते होतं आणि जर मला परोक्षाचं ज्ञान असतं तर मी पुष्कळचे लाभ स्वतःसाठी प्राप्त करून घेतले असते आणि मला कधीही एखादं नुकसान पोचलं नसतं. मी तर केवळ एक खबरदार करणारा आणि खुशखबर ऐकवणारा आहे त्या लोकांसाठी जे माझं म्हणणं मान्य करतील. هو الذي خلقكم من نفس واحدة وجعل منها زوجها ليسكن إليها فلما تغشاها حملت حملا خفيفا فمرت به فلما أثقلت دعوا الله ربهما لئن آتيتنا صالحا لنكونن من الشاكرين. तो अल्लाहच आहे की ज्यानं तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं आणि त्याच्याच जातीपासून जोडी बनवली म्हणजे तिच्या सानिध्यात संतोष प्राप्त करावा. मग जेव्हा पुरुषानं स्त्रीला झाकलं तेव्हा तिला एक सूक्ष्म गर्भ राहिला ज्याला वाहून वाहून ती संचार करत राहिली. मग जेव्हा ती जड झाली तेव्हा दोघांनी मिळून अल्लाह आपल्या रबचा धावा केला की जर तू आम्हाला चांगलं मूल दिलंस तर आम्ही तुझे कृतज्ञ बनू. فلما آتاهما صالحا جعلا له شركاء فيما آتاهما فتعالى الله عما يشركون. पण जेव्हा अल्लाहनं त्यांना एक सही सलामत मूल देऊन टाकलं तेव्हा ते त्याच्या बक्षीस आणि मेहरबानीत इतरांना त्याचा भागीदार ठरवू लागले. अल्लाह फार उच्च आणि श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरवादी गोष्टीपासून ज्या हे लोक करतात. أيشركون ما لا يخلق شيئا وهم يخلقون ولا يستطيعون لهم نصرا ولا أنفسهم ينصرون. कसले नादान आहेत हे लोक की ज्यांना अल्लाहचा भागीदार ठरवतात जे कोणतीही वस्तू निर्माण करत नाहीत उलट स्वतः निर्मिले जातात जे यांचीही मदत करू शकत नाहीत आणि आपल्या स्वतःचं सहाय्य करण्यास देखील समर्थ नाहीत. وَإِن تَدْعُوهُمْ إِلَى الْهُدَى لَا يَتَّبِعُوكُمْ سَوَاءٌ عَلَيْكُمْ أَدَعَوْتُمُوهُمْ أَمْ أَنْتُمْ صَامِتُونَ. जर तुम्ही यांना सरळ मार्गावर येण्याचं आमंत्रण द्याल तर ते तुमच्या पाठीमागे येणार नाहीत. मग तुम्ही त्यांना हाक द्या अथवा स्तब्ध राहा. दोन्ही अवस्थेत तुमच्यासाठी ते सारखेच राहतील. إن الذين تدعون من دون الله عباد أمثالكم فادعوهم فليستجيبوا لكم إن كنتم صادقين. तुम्ही अल्लाहला सोडून ज्यांचा धावा करता ते तर केवळ दास आहेत ज्याप्रमाणे तुम्ही दास आहात. यांच्याकडे प्रार्थना करून पहा. यांनी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर द्यावं जर यांच्या बाबतीत तुमच्या धारणा खऱ्या आहेत. ألهم أرجل يمشون بها أم لهم أيدي يبطشون بها أم لهم أعين يبصرون بها أم لهم آذان يسمعون بها قل ادعوا شركاءكم ثم كيدون فلا تنظرون. إن وليي الله الذي نزل الكتاب وهو يتولى الصالحين. काय यांना पाय आहेत की त्यांच्या साहाय्याने चालतील? काय यांना हात आहेत की त्यांनी पकडतील? काय यांना डोळे आहेत की ज्यांनी पाहतील? काय यांना कान आहेत की ज्यांनी ऐकतील? हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की बोलून घ्या आपल्या मानलेल्या भागीदारांना. मग तुम्ही सर्वजण मिळून माझ्या विरुद्ध डावपेच रचा आणि मला मुळीच सवड देऊ नका. माझा हिमायती आणि सहाय्यक तो अल्लाह आहे ज्यानं हा ग्रंथ उतरवला आहे आणि तो सदाचारी लोकांची मदत करतो. والذين تدعون من دونه لا يستطيعون نصركم ولا أنفسهم ينصرون. याउलट तुम्ही अल्लाह व्यतिरिक्त ज्यांचा धावा करता
ते तुम्हाला सहाय्य करू शकत नाहीत आणि स्वतः आपल्याला मदत करण्याचं देखील सामर्थ्य त्यांच्यात नाही. وَإِن تَدْعُوهُمْ إِلَى الْهُدَى لَا يَسْمَعُوا وَتَرَاهُمْ يَنظُرُونَ إِلَيْكَ وَهُمْ لَا يُبْصِرُونَ. इतकंच नव्हे तर जर तुम्ही त्यांना सरळ मार्गावर येण्याचं आवाहन कराल तर ते तुमचं म्हणणं ऐकूही शकत नाहीत. सकृत दर्शनी तुम्हाला असं दिसतं की ते तुमच्याकडे पाहत आहेत, परंतु वस्तुतः ते काहीही पाहत नाहीत. خُذِ الْعَفْوَ وَأْمُرْ بِالْعُرْفِ وَأَعْرِضْ عَنِ الْجَاهِلِينَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मृदुता आणि क्षमाशीलतेच्या मार्गाचा अंगीकार करा, भलाईचं उद्बोधन देत राहा आणि अडाण्यांशी विवाद टाळा. وَإِمَّا يَنزَغَنَّكَ مِنَ الشَّيْطَانِ نَزْغٌ فَاسْتَعِذْ بِاللَّهِ إِنَّهُ سَمِيعٌ عَلِيمٌ. जर एखाद्या वेळी शैताननं तुम्हाला उद्युक्त केलं तर अल्लाहचा आश्रय मागा, तो सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. إِنَّ الَّذِينَ اتَّقَوْا إِذَا مَسَّهُمْ طَائِفٌ مِّنَ الشَّيْطَانِ تذكروا فإذا هم مبصرون وإخوانهم يمدونهم في الغي ثم لا يقصرون. वास्तविक पाहता जे लोक ईशोविधो आहेत त्यांची स्थिती तर अशी असते की एखाद्या वेळी शैतानच्या प्रभावाने एखादा वाईट विचार त्यांना स्पर्श जरी करून जात असेल तरी ते ताबडतोब सावध होतात आणि मग त्यांना स्पष्ट दिसू लागतं की त्यांच्यासाठी योग्य कार्यपद्धती कोणती आहे. उरले त्यांचे अर्थात शैतानचे भाऊबंद तर ते त्यांना त्यांच्या वक्र चालीत खेचून घेऊन जातात आणि त्यांना भटकवण्यात काहीही कसूर करत नाहीत. وَإِذَا لَمْ تَأْتِهِمْ بِآيَةٍ قَالُوا لَوْلَا اجْتَبَيْتَهَا قُلْ إِنَّمَا أَتَّبِعُ مَا يُوحَى إِلَيَّ مِنْ رَبِّي هَذَا بَصَائِرُ مِنْ رَبِّكُمْ وَهُدًى وَرَحْمَةٌ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेव्हा तुम्ही या लोकांसमोर एखादी निशाणी अर्थात चमत्कार प्रस्तुत करत नाही तेव्हा ते म्हणतात की तुम्ही स्वतःसाठी एखाद्या निशाणीची निवड का म्हणून केली नाही. त्यांना सांगा, मी तर केवळ त्या वह्य दिव्य प्रकटनाचं अनुसरण करतो जे माझ्या रबनं माझ्याकडे पाठवलं आहे. हा डोळसपणा आणणारा प्रकाश आहे तुमच्या रबकडून आणि मार्गदर्शन आणि कृपा आहे त्या लोकांसाठी जे याला स्वीकार देईल. وَإِذَا قُرِئَ الْقُرْآنُ فَاسْتَمِعُوا لَهُ وَأَنصِتُوا لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ. जेव्हा कुराणचं पठण तुमच्या समोर केलं जात असेल तेव्हा त्याला लक्षपूर्वक ऐका आणि शांत राहा, कदाचित तुमच्यावर सुद्धा कृपा होईल. واذكر ربك في نفسك تضرعا وخيفة ودون الجهر من القول بالغدو والآصال ولا تكن من الغافلين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आमच्या रबचं सकाळी आणि संध्याकाळी स्मरण करत जा, मनातल्या मनात, अनुनय विनय आणि भय बाळगून आणि मुखानं देखील हलक्या आवाजात. तुम्ही त्या लोकांपैकी बनू नका जे गाफील बनले आहेत. إن الذين عند ربك لا يستكبرون عن عبادته ويسبحونه وله يسجدون. जे फरिश्ते तुमच्या रबच्या हुजुरात निकटतम स्थान राखतात ते कधीही आपल्या मोठेपणाच्या दर्पात त्याच्या बंदगीपासून पराडमुख होत नाहीत आणि पवित्र गान त्याचं करतात आणि त्याच्यापुढे झुकून राहतात. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. يسألونك عن الأنفال قل الأنفال لله والرسول فاتقوا الله وأصلحوا ذات بينكم وأطيعوا الله ورسوله إن كنتم مؤمنين. तुम्हाला अनफाल संबंधी विचारतात, सांगा अनफाल तर अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आहेत, म्हणून तुम्ही अल्लाहचा भय बाळगा, आपापसातील संबंध सुधारा आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची आज्ञा पाळा जर तुम्ही ईमानवाले असाल. إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وعلى ربهم يتوكلون.
खरे इमानवाले तर तेच लोक होत ज्यांची हृदय अल्लाहचा उल्लेख ऐकताच थरारून जातात आणि जेव्हा त्यांच्यासमोर अल्लाहच्या आयतींचं पठण होतं तेव्हा त्यांचं इमान अधिकच वाढत जातं आणि ते आपल्या रबवर भरोसा ठेवतात. الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون أولئك هم المؤمنون حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم. ते नमाज कायम करतात आणि आम्ही त्यांना जे काही दिलेलं आहे त्यातून आमच्या मार्गात खर्च करतात. असलेच लोक खरे इमानधारक आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या रबजवळ मोठमोठाले दर्जे आहेत. अपराधांची क्षमा आहे आणि सर्वोत्तम रोजी आहे. كما أخرجك ربك من بيتك بالحق وإن فريقا من المؤمنين لكارهون يجادلونك في الحق بعدما تبين كأنما يساقون إلى الموت وهم ينظرون. या गनिमीच्या मालासंबंधी तशीच परिस्थिती समोर येत आहे जशी त्यावेळी आली होती जेव्हा तुझ्या रबनं तुला सत्यानिशी तुझ्या घरातून बाहेर आणलं होतं आणि ही गोष्ट इमानधारकांपैकी एका गटाला अप्रिय होती. ते त्या सत्याबाबत तुमच्याशी वाद घालत होते. वस्तुतः ते अगदी स्पष्टपणे जाहीर झालं होतं. त्यांची दशा अशी होती जणू काय त्यांना त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यूकडे हाकलून नेलं जात आहे. وَإِذْ يَعِدُكُمُ اللَّهُ إِحْدَى الطَّائِفَتَيْنِ أَنَّهَا لَكُمْ وَتَوَدُّونَ أَنَّ غَيْرَ ذَاتِ الشَّوْكَةِ تَكُونُ لَكُمْ وَيُرِيدُ اللَّهُ أَن يُحِقَّ الْحَقَّ بِكَلِمَاتِهِ وَيَقْطَعَ دَابِرَ الْكَافِرِينَ لِيُحِقَّ الْحَقَّ وَيُبْطِلَ الْبَاطِلَ وَلَوْ كَرِهَ الْمُجْرِمُونَ. स्मरण करा तो प्रसंग जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता की दोन्ही जमातीपैकी एक तुमच्या हाती लागेल. तुमची इच्छा होती की दुर्बल जमात तुमच्या हाती लागावी, परंतु अल्लाहचा इरादा असा होता की आपल्या वचनांनी सत्याला सत्य करून दाखवावं आणि काफिरांचं मूळ कापून टाकावं, म्हणजे सत्य सत्य सिद्ध व्हावं आणि असत्य असत्य ठरावं. मग ही गोष्ट अपराधी लोकांना कितीही अप्रिय का वाटेना. إذ تستغيثون ربكم فاستجاب لكم أني ممدكم بألف من الملائكة مردفين. आणि तो प्रसंग की जेव्हा तुम्ही आपल्या रबपाशी फिर्याद करत होता उत्तरादाखल त्यांनी फरमावलं मी तुमच्या मदतीकरता लागोपाठ 1000 फरिश्ते पाठवत आहे. وما جعله الله إلا بشرى ولتطمئن به قلوبكم وما النصر إلا من عند الله إن الله عزيز حكيم. ही गोष्ट अल्लाहनं तुम्हाला केवळ याकरताच सांगितली की तुम्हाला खुशखबरी मिळावी आणि तुमची मनं त्याद्वारे समाधानी व्हावीत. एरवी मदत तर जेव्हा कधी होते अल्लाहकडूनच होत असते. निसंशय अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे. إذ يغشيكم النعاس أمنة منه وينزل عليكم من السماء ماء ليطهركم به ويذهب عنكم رجز الشيطان وليربط على قلوبكم ويثبت به الأقدام. आणि तो प्रसंग जेव्हा की अल्लाह आपल्याकडून गुंगीच्या स्वरूपात तुम्हावर समाधान आणि निर्भयतेची स्थिती पसरवत होता आणि आकाशातून तुमच्यावर पर्जन्यवृष्टी करत होता की जेणेकरून तुम्हाला सुचिरभूत करावं आणि तुमच्यावरून शैताननं टाकलेला अमंगळपणा दूर करावा आणि तुमचं मनोधैर्य वाढवावं आणि त्यायोगे तुमचे पाय स्थिर करावेत. إذ يوحي ربك إلى الملائكة أني معكم فثبتوا الذين آمنوا سألقي في قلوب الذين كفروا الرعب فاضربوا فوق الأعناق واضربوا منهم كل بنان. आणि तो प्रसंग जेव्हा तुमचा रब फरिश्त्यांना इशारा करत होता की मी तुमच्या समवेत आहे, तुम्ही इमानवाल्यांना स्थिर राखा, मी लगेच या काफिरांच्या मनांवर वचक बसवतो, तर तुम्ही त्यांच्या मानांवर मारा आणि सांध्या सांध्यावर आघात करा. ذلك بأنهم شاقوا الله ورسوله
ومن يشاقق الله ورسوله فإن الله شديد العقاب. हे या कारणास्तव की या लोकांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा सामना केला, आणि जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा सामना करतो, अल्लाह त्याच्यासाठी अत्यंत कठोर पकड करणार आहे. ذلكم فذوقوه وأن للكافرين عذاب النار. ही आहे तुम्हा लोकांची शिक्षा. आता याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला माहित व्हावं की सत्याचा इन्कार करणाऱ्यांसाठी जहन्नमची यातना आहे. يا أيها الذين آمنوا إذا لقيتم الذين كفروا زحفا فلا تولوهم الأدبار. हे इमानवाल्यांनो, जर तुमची एक लष्करच्या रूपात काफिरांशी गाठ पडली तर त्यांच्या मुकाबल्यात पाठ दाखवू नका. ومن يولهم يومئذ دبره إلا متحرفا لقتال أو متحيزا إلى فئة فقد باء بغضب من الله ومأواه جهنم وبئس المصير. ज्यांनी अशा प्रसंगी पाठ दाखवली, या व्यतिरिक्त की युद्धाचा पवित्रा म्हणून अथवा एखाद्या दुसऱ्या फौजेस जाऊन मिळण्यासाठी, तर तो अल्लाहच्या कोपात वेढला जाईल. त्याचं ठिकाण जहन्नम असेल आणि ते अत्यंत वाईट परतण्याचं ठिकाण आहे. فلم تقتلوهم ولكن الله قتلهم وما رميت إذ رميت ولكن الله رمى وليبلي المؤمنين منه بلاء حسنا إن الله سميع عليم. तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही त्यांना ठार केलं नाही, तर अल्लाहनं त्यांना ठार केलं, आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू फेकलं नाहीस तर अल्लाहनं फेकलं, आणि इमानधारकांचे हात जे या कार्यात वापरले गेले तर हे अशासाठी होतं की अल्लाहनं इमानधारकांना एका उत्तम परीक्षेतून यशस्वीपणे पार पाडावं. खचितच अल्लाह ऐकणारा आणि जाणणारा आहे. ذلكم وأن الله موهن كيد الكافرين. असा व्यवहार तर तुमच्याशी आहे, आणि काफिरांशी व्यवहार असा आहे की अल्लाह त्यांच्या चाली निष्प्रभ करणारा आहे. إن تستفتحوا فقد جاءكم الفتح وإن تنتهوا فهو خير لكم وإن تعودوا نعد ولن تغني عنكم فئتكم شيئا ولو كثرت وأن الله مع المؤمنين. या काफिरांना सांगा, जे अर्थ तुम्हाला निर्णय हवा होता तर घ्या, निर्णय तुमच्या समोर आलेला आहे, आणि आता परावृत्त व्हा, हे तुमच्यासाठी बेहतर आहे. अन्यथा पुन्हा परतून त्याच मूर्खपणाची तुम्ही पुनरावृत्ती केली तर आम्ही देखील त्याच शिक्षेची पुनरावृत्ती करू, आणि तुमचा जमाव मग तो कितीही मोठा असो तुमच्या काहीच उपयोगी पडणार नाही. अल्लाह इमानवाल्यांच्या समवेत आहे. يا أيها الذين آمنوا أطيعوا الله ورسوله ولا تولوا عنه وأنتم تسمعون ولا تكونوا كالذين قالوا سمعنا وهم لا يسمعون. हे इमानवाल्यांनो, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचं आज्ञापालन करा, आणि आज्ञा ऐकल्यानंतर तिच्यापासून पराडमुख होऊ नका. त्या लोकांसमान होऊ नका ज्यांनी म्हटलं की आम्ही ऐकलं, खरं पाहिलं तर ते काही ऐकत नाहीत. إن شر الدواب عند الله الصم البكم الذين لا يعقلون ولو علم الله فيهم خيرا لأسمعهم ولو أسمعهم لتولوا وهم معرضون. निसंशय अल्लाहजवळ सर्वात वाईट प्रकारची जनावरं हे बहिरे आणि मुके लोक आहेत, जे अकलेचा उपयोग करत नाहीत. जर अल्लाहला माहीत असतं की त्यांच्यात थोडे देखील चांगुलपणा आहे तर त्यांना जरूर त्यांना ऐकण्याची सुबुद्धी दिली असती, परंतु चांगुलपणाविना जर त्यानं त्यांना ऐकवलं असतं तर त्यांनी विमुक्तेनं पाठ फिरवली असती. يا أيها الذين آمنوا استجيبوا لله وللرسول إذا دعاكم لما يحييكم واعلموا أن الله يحول بين المرء وقلبه وأنه إليه تحشرون. हे इमानवाल्यांनो,
तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या हाकेला होकार द्या, तेव्हा पैगंबरानं तुम्हाला अशा गोष्टीकडे बोलवावं जी तुम्हाला जीवन प्रदान करणारी असावी. आणि लक्षात ठेवा, अल्लाह मनुष्य आणि त्याच्या हृदयाच्या दरम्यान विद्यमान आहे. त्याच्याचकडे तुम्ही एकत्र केले जाल. واتقوا فتنة لا تصيبن الذين ظلموا منكم خاصة واعلموا أن الله شديد العقاب. सावध रहा त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम प्रामुख्यानं फक्त त्याच लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही ज्यांनी तुम्हापैकी पाप केलेलं असेल. आणि जाणून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणार आहे. واذكروا إذ أنتم قليل مستضعفون في الأرض تخافون أن يتخطفكم الناس فآواكم وأيدكم بنصره ورزقكم من الطيبات لعلكم تشكرون. स्मरण करा ती वेळ जेव्हा तुम्ही थोडे होता, भूतलावर तुम्हाला निर्बल लेखलं जात होतं. तुम्ही भीत होता की एखाद्या वेळी लोकांनी तुम्हाला नामशेष करू नये. मग अल्लाहनं तुम्हाला आश्रयस्थान उपलब्ध करून दिलं. आपल्या मदतीनं तुमचे हात बळकट केले आणि तुम्हाला चांगली रोजी पोहोचवली की कदाचित तुम्ही कृतज्ञ बनाल. يا أيها الذين آمنوا لا تخونوا الله والرسول وتخونوا أماناتكم وأنتم تعلمون. हे इमानवाल्यांनो, जाणून बुजून तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांशी बेईमानी करू नका. आपल्या अमानतींमध्ये अफरातफर करू नका. واعلموا أنما أموالكم وأولادكم فتنة وأن الله عنده أجر عظيم. हे जाणून असा की तुमची मालमत्ता आणि तुमची मुलं बाळ खरं पाहता परीक्षा साधनं होत आणि अल्लाहजवळ मोबदला देण्यासारखं बरंच काही आहे. يا أيها الذين آمنوا إن تتقوا الله يجعل لكم فرقانا ويكفر عنكم سيئاتكم ويغفر لكم والله ذو الفضل العظيم. हे इमानवाल्यांनो, जर तुम्ही ईशभिरुता अंगीकारली तर अल्लाह तुमच्यासाठी कसोटी उपलब्ध करून देईल आणि तुमच्यातील बुराई तुम्हापासून दूर करील आणि तुमचे अपराध माफ करील. अल्लाह अत्यंत कृपा करणारा आहे. وَإِذْ يَمْكُرُ بِكَ الَّذِينَ كَفَرُوا لِيُثْبِتُوكَ أَوْ يَقْتُلُوكَ أَوْ يُخْرِجُوكَ وَيَمْكُرُونَ وَيَمْكُرُ اللَّهُ وَاللَّهُ خَيْرُ الْمَاكِرِينَ. आणि तो प्रसंग देखील आठवण्याजोगा आहे जेव्हा सत्याचा इन्कार करणारे तुझ्या विरुद्ध युक्त्या योजित होते की एक तर तुला कैद करावं अथवा ठार मारावं किंवा देशांतर करावं. ते आपल्या चाली खेळत होते आणि अल्लाह आपल्या चाली खेळत होता. निसंशय अल्लाह सर्वोत्तम चाल खेळणार आहे. وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا قَالُوا قَدْ سَمِعْنَا لَوْ نَشَاءُ لَقُلْنَا مِثْلَ هَذَا إِنْ هَذَا إِلَّا أَسَاطِيرُ الْأَوَّلِينَ. जेव्हा त्यांना आमच्या आयती ऐकवल्या जात होत्या तेव्हा म्हणत होते की होय, ऐकलं आम्ही इच्छिलं तर अशा गोष्टी आम्ही देखील रचू शकतो. या तर त्या जुन्या कथा आहेत ज्या पूर्वापार लोक सांगत आले आहेत. وَإِذْ قَالُوا اللَّهُمَّ إِنْ كَانَ هَذَا هُوَ الْحَقَّ مِنْ عِنْدِكَ فَأَمْطِرْ عَلَيْنَا حِجَارَةً مِنَ السَّمَاءِ أَوْ ائْتِنَا بِعَذَابٍ أَلِيمٍ. आणि ती गोष्ट देखील स्मरणात आहे जी त्यांनी सांगितली होती की हे अल्लाह, जर खरोखर सत्य आहे तुझ्याकडून तर आमच्यावर आकाशातून दगडांचा वर्षाव कर किंवा एखादा दुःखदायक प्रकोप आमच्यावर आण. وَمَا كَانَ اللَّهُ لِيُعَذِّبَهُمْ وَأَنْتَ فِيهِمْ وَمَا كَانَ اللَّهُ مُعَذِّبَهُمْ وَهُمْ يَسْتَغْفِرُونَ. त्यावेळेला तर अल्लाह त्यांच्यावर प्रकोप कोसळवणार नव्हता, च्या अर्थी की तू त्यांच्यामध्ये उपस्थित होता आणि हा अल्लाहचा शिस्ता नव्हे की लोक क्षमा मागत आहेत आणि त्यांना यातना द्याव्यात. وَمَا لَهُمْ أَلَّا يُعَذِّبَهُمُ اللَّهُ وَهُمْ يَصُدُّونَ عَنِ الْمَسْجِدِ الْحَرَامِ وَمَا كَانُوا أَوْلِيَاءَهُ إِنْ أَوْلِيَاؤُهُ إِلَّا الْمُتَّقُونَ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ. परंतु आता त्यानं त्यांच्यावर कोप का पाठवू नये
जेव्हा की ते मस्जिद हराम काबा मस्जिदचा मार्ग रोखत आहेत आणि खरं पाहता ते त्या मस्जिदचे अधिकृत व्यवस्थापक नाहीत. तिचे अधिकृत व्यवस्थापक तर ईशुभिरू लोकच असू शकतात, परंतु बहुसंख्य लोकांना ही गोष्ट माहीत नाही. وما كان صلاتهم عند البيت إلا مكاء وتصدية فذوقوا العذاب بما كنتم تكفرون. अल्लाहच्या घराजवळ या लोकांची नमाज काय असते? केवळ ते शिट्या वाजवतात आणि टाळ्या पेटतात. तर घ्या आता या प्रकोपाचा आस्वाद घ्या, आपल्या त्या सत्याच्या इन्कारापायी जे तुम्ही करत राहिला आहात. इन्नल्लज़ीना कफरू युनफिqून अमवालहुम लियसुद्दू अन सबीलिल्लाह फसयुनफिqूनहा थुम्मा तकूनु अलैहिम हसरतन थुम्मा युग़लबून वल्लज़ीना कफरू इला जहन्नम युहशरून ليميز الله الخبيث من الطيب ويجعل الخبيث بعضه على بعض فيركمه جميعا فيجعله في جهنم أولئك هم الخاسرون. ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला ते मालमत्ता अल्लाहच्या मार्गापासून रोखण्यासाठी खर्च करत आहेत आणि आता आणखीही खर्च करत राहतील. परंतु सरतेशेवटी हेच प्रयत्न त्यांच्यासाठी पश्चातापाचं कारण बनतील, मग पराभूत होतील. मग हे काफिर जहन्नमकडे घेऊन आणले जातील. ते याकरता की अल्लाहनं घाणीला निवडून निर्मळतेपासून वेगळं करावं आणि सर्व प्रकारच्या घाणीची मिळवणी करून एकत्रित कराव्यात, मग तो पुंचका जहन्नममध्ये झोकून द्यावा. हेच लोक अस्सल दिवाळखोर आहेत. قل للذين كفروا إن ينتهوا يغفر لهم ما قد سلف وإن يعودوا فقد مضت سنة الأولين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या काफिरांना सांगा की जर आता देखील परावृत्त झाले तर पूर्वी जे काही घडलेलं आहे ते माफ केलं जाईल. परंतु जर ते त्याच पूर्वीच्या चालीची पुनरावृत्ती करतील तर पूर्वीच्या लोकांशी जे काही घडलं आहे ते सर्वांना माहीत आहे. وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين كله لله فإن انتهوا فإن الله بما يعملون بصير. हे इमानवाल्यांनो, या काफिरांशी युद्ध करा इथपर्यंत की उपद्रव शिल्लक राहू नये आणि धर्म सर्वस्वी अल्लाहसाठी व्हावा. मग जर ते उपद्रवापासून परावृत्त झाले तर त्यांची कृत्य पाहणारा अल्लाह आहे. وَإِن تَوَلَّوْا فَاعْلَمُوا أَنَّ اللَّهَ مَوْلَاكُمْ نِعْمَ الْمَوْلَى وَنِعْمَ النَّصِيرُ. पण जर का त्यांनी मानलं नाही तर समजून असा की अल्लाह तुमचा वाली आहे आणि तो सर्वोत्तम सहाय्यक आणि मदतगार आहे.